स्वागत करतो या ठिकाणी. महाराष्ट्रात पाचीच्या पाची टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि थोडीशी उसंत म्हणून आता जरा सगळीकडे रिलॅक्स वातावरण आहे. पत्रकार म्हणा, मीडिया म्हणा, सर्व नेते म्हणा, सगळे जरा रिलॅक्स आहेत. या निवडणुकीमध्ये जी काही प्रचाराची रणधुमाळी उडाली त्याबद्दलच एक थोडक्यात आपण आज बोलूया. शरद पवार साहेब अगदी तरुण कार्यकर्त्याला सुद्धा लाजवतील अशा पद्धतीने त्यांचे दौरे आणि त्यांच्या सभा आखण्यात आल्या होत्या. गेले 60-65 दिवस ज्या पद्धतीने पायाला भिंगरी लावून ते फिरलेत, अगदीच सगळ्यांनाही त्याचा हेवा वाटेल, अगदी तरुण मुलांना, तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा. त्यानंतर खरंच आयुष्यभराची कसर भरून काढतायत की काय असं वाटावं असा प्रचार ठाकरे पितापुत्रांनी केला, म्हणजेच आदित्य ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी. मोदींवरती राहुलजींनंतर टार्गेट करणारे, त्यात पर्सनल टार्गेट करणारे सगळ्यात महत्त्वाचे नेते होते यावेळेस ठरले म्हणजे उद्धव ठाकरे. अगदी मोदींना मुलं होत नाही, मग आम्ही काय करायचं, इथवर त्यांचा प्रचार केला. राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मोदींचीच तळी उचलताना दिसले. त्यांच्याही भाषणांमध्ये एवढं काही आपल्याला छान आणि खूप काही भारी असं दिसलं नाही यावेळेस. लाखोंची गर्दी बोलवून आणि त्या गर्दीचा हिरमोड झालेला पाहून यावेळेस खरंच खूप दुःख झालं. कारण की एक वेळ अशी होती की माझ्यासारखे खूप सारे तरुण त्या लाखोच्या गर्दीचा भाग होते आणि त्यांना ऐकण्यासाठी एक कान टवकारून असायचो. पण यावेळेस त्या गर्दीचा हिरमोड झाला. हो, तेच बिनशर्त पाठिंब्याबद्दलच बोलतो आहे. त्यांच्या एका सभेत तर त्यांनी कहरच केला. त्यांनी असं मांडलं की मुसलमानांनी, पहिल्यांदा असा इतिहासात झाला असेल की मुसलमानांनी हिंदूंसाठी फतवे काढले. म्हणजे ॲक्च्युली ते काँग्रेससाठी होतं, काँग्रेसला मतदान करा असं. पण काँग्रेसनी पण काही खास मुसलमान लोकांना तिकीटं दिलेली नाही आहेत. त्याचा इनडायरेक्टली अर्थ असाच होतो की मुसलमानांनी पहिल्यांदा इतिहासात असं झालं की हिंदूंना जिंकून आणा अशा पद्धती फतवे काढले. त्यालाच काउंटर अटॅक म्हणून की काय, इतिहासात पहिल्यांदा असं झालं की एका हिंदू जननायकाने फतवा काढला की हिंदूंना निवडून आणा किंवा या पार्टीला मतदान करा. म्हणजे हे सगळं पाहून, हे सगळं ऐकून हसावं की रडावं, दॅट इज द क्वेश्चन. राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा अर्धा वेळ हे सांगू ते सांगू, ही फाईल काढू, आम्हाला पण सगळं माहिती आहे, संयम माझा घालवू नका, यातच त्यांचा वेळ गेला. आणि याही वर्षी सालाबादप्रमाणे यंदाही भले त्यांच्याकडे सीट खूप अगदी अत्यल्प होत्या सगळ्यांच्या मानाने, परंतु प्रचाराचा डंका एकाच व्यक्तीने वाजवला, ते म्हणजे अजितदादा. दादांचा असा एक फॅनबेस आहे खास, आणि दादांची अशी एक स्टाईलसुद्धा आहे. त्या स्टाईलवर हाशा तर पिकतो. कधीकधी मतदानाचंही म्हणजे कधीकधी मतदानही होतं आणि समोरच्याचा बोलून करेक्ट कार्यक्रम करणं, ही जी कला आहे अजितदादांमध्ये, त्याची प्रचिती शिवतारे साहेबांना आलेलीच आहे. त्यांना जाऊन विचारा एकदा. हो, तेच शिवतारे जे मी लढवणार म्हणून एक 1-1.5 तास तरी ते फुटेज रोज खात होते 7-8 दिवस मीडियाचा. तेच विजयबापू शिवतारे, पुरंदर विधानसभा क्षेत्र. शेवटी त्यांचाही कार्यक्रम अजितदादांनी करायचा तो केलाच. सालाबादप्रमाणे यंदाही याही निवडणुकांच्या प्रचारामध्ये एकाची आमदारकी ना जाते की काय असंच एक चित्र आहे. आमदार अशोक पवार यांना दिलेली धमकी आपल्याला सर्वश्रुत आहेच. कसे आमदार होता तुम्ही ते आपण बघू, आता सगळेच बघू. येत्या 6-7 महिन्यातच निवडणुका लागणार आहेत. त्यानंतर नगरच्या पारनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय निलेशजी लंके, अल्पावधीतच ते खूपच नावारूपाला आले. त्यांचं कामही बोलतं त्या भागात, आणि कोविडचं काम आपण खरंच त्यांचं वाखाणण्याजोगंच होतं. आणि आधी ते अजित पवारांसोबत गेले खरे, नंतर एक पोकळी बघता एक नगर जिल्ह्यातल्या म्हणजे विखेंसमोर कोण, ही पोकळी त्यांच्या लक्षात आली असावी कदाचित, आणि त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि तिथून त्यांना ती खासदारकीचं तिकीट मिळालं आणि त्यांना खासदारकीचे स्वप्न पडू लागलं. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावणं वगैरे या गोष्टी सुरू केल्या. म्हणजे मीडियाच्या माध्यमातून या बातम्या आल्या, तर त्याचा समाचार अजितदादांनी न घेणं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकीचं असं वाटलं असतं. तर एका सभेमध्ये खरोखरच अजितदादांनी त्यांचं रौद्ररूप आपल्याला दाखवलं. ते अगदी अशा भाषेत म्हटले की
तुझा कंडच जिरवतो. आता पश्चिम महाराष्ट्र किंवा बाकीच्या आपल्या ग्रामीण भागातली जी काही महाराष्ट्राची आपली संस्कृती आहे त्याच्यात कंड जिरवणं हे वेगळं सांगायला नको. सो असा हा प्रचाराचा सगळा कित्ता राजकारण्यांकडनं गिरवला गेला. राजकारण्यांच्या पलीकडे सिनेक्षेत्र किंवा इतरही क्षेत्रातली लोकं यात मागे नव्हती. त्यात सिनेक्षेत्रातलं एक नाव आघाडीनं घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि सिने अभिनेता प्रवीणजी तरडे. त्यांचं काम खूप छान आहे. त्यांचं या क्षेत्रातलं योगदान खूप मोलाचं आहे मराठी इंडस्ट्रीतलं. त्या सगळ्याला मान देऊन मी त्यांच्याबद्दल हे जे काही थोडंसं पुढे बोलतो आहे. तर पुणे लोकसभा सीट महायुतीकडनं ज्यांना मिळाली आहे, म्हणजे खासदारकीचं तिकीट ज्यांना मिळालं होतं, मुरली अण्णा मोहोळ पुण्याचे माजी महापौर, त्यांचे ते निकटवर्तीय मानले जातात, त्यांचे ते मित्र आहेत असं त्यांनी स्वतःच प्रवीणजी तरडेंनी नमूद केलं होतं त्या सभेमध्ये. आणि सभेत बोलता बोलता तो माणूस म्हणजे प्रवीण तरडे बोलून गेले की पुण्याचा रंग कोणीतरी बदलू पाहतोय. सो तो आधी कुठला रंग होता पुण्याचा, आता तो कुठला बदलणार आहे, या रंगाची म्हणजे या रंगाच्या डिटेल्समध्ये ते गेले नाहीत. पण त्या माणसांनी परत एकदा 3 वर्षानंतर त्यांची वृत्ती दाखवून दिली. 3 वर्षापूर्वीसुद्धा यांनी असंच एक ओढवून घेतलं होतं स्वतःवरती. म्हणजे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये बरोबर गणपतीच्या खाली संविधान पुस्तिका त्यांनी ठेवली होती आणि प्रचंड नाराजी महाराष्ट्रभर पसरली आणि त्यांनी नंतर माफीनामा वगैरे सगळं सादर केला होता. तर ही अशी एक वृत्ती आहे, कारण की खूप हुशार माणूस आहे प्रवीण तरडे. त्यांचे चित्रपट बघा, त्यांचं त्यांचा अभिनय बघा, त्यांचं कलाक्षेत्रातलं काम बघा, जे काही ते त्या क्षेत्रासाठी भरीव कामगिरी आत्तापर्यंत त्यांनी केली आहे ती बघता तो माणूस काही साधासुद्धा नाही आहे. खूप हुशार माणूस आहे. आणि हुशार माणसांनी हे असं अनावधानाने होणं, म्हणजे हुशार माणसांकडनं हे असं अनावधानाने होणं मी तरी मानत नाही. तर त्यांनी पुन्हा एकदा त्यांची एक आज यावेळेस वृत्ती दाखवून दिली प्रचारामध्ये, जी कुठेतरी नसती दाखवली त्यांनी, किंवा तसं बोलले नसते तर आज हा कॉन्टेंट मी बनवला नसता त्याच्यावर. सो आज इथेच थांबूया. लाईक करा, कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट करत असताना थोडीशी काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया.